जे आता तोडवरती काम चाललंय तिथे आपण एवढी मोठी योजना आणतोय तर एखादी साईडला एखादी व्हावी असं यांचं म्हणणे, त्याच्यावर तुम्ही फेरविचार करा, जाऊन स्पॉटला व्हिजिट करा, त्याची कॅपॅसिटी दोन्हीची किती आहे ते बघा आणि त्यांचं म्हणणं समजून घ्या ना. त्या दोनवरती चालतं पण देवतवरनं देणार आहे, पण अजून एक नियोजित होते का बघा, म्हणजे बाकीच्या परिसराचा प्रश्न सुटला जाईल. तुम्ही स्पॉटवर बघा ना, त्यांना तुम्ही व्हिजिट करा. साहेब, जो आमचा जो परिसर आहे तो दाट लोकवस्तीचा परिसर आहे, झोपडपट्टीचा परिसर जास्त अंतर्भूत आहे. 1 नंबर झोपडपट्टी आहे, 2 नंबर झोपडपट्टी आहे, वेगवेगळे नगर आहे, सनद नगर आहे, भीमनगरचा परिसर आहे, लहान इराणा वस्ती, मोठी इराणा वस्ती, शहानगर फटके ऋतू झोपडपट्टी, त्यापैकी इथं सनद नगर, मथुराम नगर, सेटलमेंटचा परिसर येतो. त्याच्यानंतर अजून बिबिरवाडी, वेरू वस्ती, भूषण नगर, येथील खाना परिसर, हा सगळा महापौर साहेब दाट लोकवस्तीचा आणि झोपडपट्टीचा परिसर आहे. त्या ठिकाणी पाण्याची जी आपली क्षमता आहे महापालिकेची, जी आता सध्या 2 टाक्या तिथे कार्यरत आहे, आमचं आपल्या माध्यमातून कसं सांगणं विनंती आहे की बाबा त्या ठिकाणी अजून जर 2 टाक्या आपण आता प्रभाग 6 मध्ये ज्या पद्धतीने नियोजन केलंय त्या पद्धतीने जर नगरचा जर 2 नवीन टाक्या आपण जर उभा केला, जुनी येताना तर कमी पडू लागली, आता सध्या दिसते सगळ्यात महापौरांच्या शहराला. प्रभाग क्रमांक 22 ची 2011 नुसार 41,000 लोकसंख्येचा 41. सातत्याने तुम्हाला सूचना करतोय. इथं जर तुम्ही प्रत्येक टाकी केलं तर ते ऑलरेडी पाण्याची टाकी आहे तिथं, तिथून पाणी सप्लाय होतंय तर काय करते टेक्निकल इश्यू तुमच्याकडे आहे. तिथं नवीन प्रस्तावित टाकी करा, आपली महापालिकेच्या अधिकारांची जागा आहे. तुमचे जे टाक्या होते त्या आपण एक टाकी प्रस्तावित केली, त्याचं काय स्टेटस आहे? पाण्यावर भरतो की नाही, त्याला स्टोरेज करतो पण असं पिढी कमी पडते, त्याच्यामुळे थोडा भरून साहेब आमची विनंती काय की तिथं प्रस्तावित प्रभाग 22 मध्ये 2 पाण्याच्या टाक्या ऑलरेडी आपल्याला